ऐका गोड कथा आहे. आता प्रभूजी लहानाचे मोठे होऊ लागले. आता रांगत होते. रांगता रांगता चालायला लागले. आणि मग एक दिवशी महाराज दशरथजी राजसभा आटोपून घरी महालामध्ये येतात. कौशल्याला सांगतात, कौशल्या मला आज मुलाच्या बरोबर जेवायचंय, कारण व्याप असल्यामुळे मुलाबरोबर वेळ देता येत नव्हता. मला आज मुलांच्या बरोबर जेवायचंय, मुलांना माझ्या बरोबर जेवायला बोलवून घे आणि आम्हाला जेवायला वाढ. कौशल्या म्हटली, मी ताट करते, तुम्ही मुलं बाहेरच आहेत, आवाज द्या. दशरथजी बाहेर येतात महालाच्या आणि आवाज दिला, बेटा श्रीराम चलो भोजन करने को. रामजी खेळामध्ये एवढे तल्लीन झाले होते की राजा दशरथाला बोललेच नाही. 2 आवाज दिले पण लक्ष केलं नाही त्यांनी. त्यावेळेला दशरथजी वापस आले. मुलं आवाज देऊनही येत नाहीत. कौशल्या म्हणली, त्यांना भूक नसेल, तुम्ही जेवून घ्या आणि मग येतील मुलं. दशरथजीने सांगितलं, आज जर मुलं माझ्या बरोबर जेवायला असले तर मी जेवणार आहे, नाहीतर जेवणार नाही. तू जा बोलव मुलांना. कौशल्य बाहेर येते आणि आवाज देते, बेटा श्रीराम, बेटा श्रीराम चलो भोजन करने को. ज्यावेळेला दशरथ राजाने आवाज दिला त्यावेळेला रामजी आले नाहीत. भोजन करत जब बोलन राजा, नहीं आवत तज बाल समाजा. श्रीराम श्रीराम भोजन करत जब बोलन राजा, नहीं आवत तज बाल समाजा. श्रीराम राम राम श्रीराम भोजन करत जब बोलन राजा, नहीं आवत तज बाल समाजा. श्री राम श्रीराम कौशल्या जब बोलत जाई, ठुमक ठुमक प्रभु चलहि पराई. श्री राम श्री राम कौशल्या जब बोलत जाई, ठुमक ठुमक प्रभु चलहि पराई. भोजन करत जब बोलन राजा, नहीं आवत तज बाल समाजा. श्री राम बरोबर आहे. ह्याला माईकाचा आवाज किती किती बोलून बघा. रोजच्या इतके बोल वाटत नाही. भोजन करत जब बोलन राजा, विको कमी कर, नहीं आवत तज बाल समाज. असा राहू द्यायचा आवाज. प्रभूजी माता कौशल्याने आवाज दिल्याबरोबर रामजी धावत आले. ठुमुकू ठुमुकू प्रभू चलहि पराई. कौशल्याने ज्यावेळेला बोलवलं, श्रीराम चला भोजन करने को, त्यावेळेला प्रभूजी धावत येतात आणि आईच्या पदराला धरतात आणि म्हणतात, आई 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 आई, घराकडे तू चाल आई, जेव मला तू घाल 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 आई.
आई लहानच घे गहुंडा मला करून दे ग मांडा मला करून दे ग मांडा आई 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 घराकडे तू तरी आई देव मला उधारी आई देव मला उधारी आई देव मला उधारी प्रभुजी माता कौशल्या बरोबर चारही मुलं येतात. राजा दशरथा बरोबर जेवण. आता मुलं लहानाची मोठी होत आहेत. एक दिवशी दशरथजी म्हणले मुलांचं वय 5 वर्ष झालंय, आपल्या मुलांना गुरुकुलामध्ये घेऊन टाकू आपण. कुठं? गुरुकुला म्हणजे शाळेत. पूर्वी गुरुकुल म्हणायचे त्याला. वशिष्ठ ऋषीच्या शाळेमध्ये गुरुकुलामध्ये मुलांची भरती करूयात म्हणून चारही मुलांना बरोबर घेतलं आणि वशिष्ठ ऋषीच्या आश्रमामध्ये त्यांची नाव नोंदणी केली. आणि मग त्या दिवशी संध्याकाळी चारही मुलं गुरुग्रही आहेत. संध्याकाळी 9, 9:30, 10च्या टायमाला वशिष्ठ ऋषी अरुंधतीला सांगतात, अरुंधती आपल्याकडं राजाची मुलं आज आलेली आहेत आपल्या गुरुकुलामध्ये. राजाच्या मुलांना बिछाण्यावर झोपण्याची सवय. कशावर? बिछाण्यावर. आज चटईवर आहेत ते. त्यांची काय परिस्थिती आहे ते एकदा जाऊन पाहून ये जा. महालातली लेकरं आज गुरुकुलामध्ये आहेत. त्यांच्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे आपण. झोपलेले आहेत का ती पाहून ये असं अरुंधती मातेला वशिष्ठ ऋषीने सांगितलं. आणि मग अरुंधती माता ज्या वेळेला जाते, ऐका दादा, उगच रामायण नाही होत. तिनेही भावंडांना प्रभूजीने आपल्या मांडीवर घेतलं होतं. 2 बाजूनं 2, समोर एक. तिन्ही भावंडाचे डोके आपल्या मांडीवर होते आणि प्रभूजी त्यांना थोपटून झोपी लावत होते. अरुंधतीने विचारलं, बेटा श्रीराम, ए राम, तू अजून झोपला नाही? रामजीने सांगितलं, नाही झोपलो. या तिघाला मांडीवर का घेतलं? माझ्यापेक्षा लहान आहेत ना हे, आणि आमचे आई बाबा इथं नाहीत ना, तर आई बाबाच्या गैरहजेरीमध्ये लहान भावाला आई बाबाची न आठवण होऊन देणे हे थोरल्या भावाचं कर्तव्य आहे. कारण आई वडिलाच्या नंतर थोरला भाऊ आई वडिलाच्या ठिकाणी असतो. आणि जर मी इथं असतानाही आई बाबाची उणीव नाही भासली पाहिजे. आम्ही सगळेच जण आईची सवय ना, मला यांना झोप अशी येत नाही म्हणून थोपटून झोपी लावत होतो. अरुंधती विचारते, बाळा रामा, तू नाही झोपला, हे झोपलेत ना, आता तू झोप ना. रामजी म्हणतात, मला पण माझ्या आईची सवय ना. माझी आई पण मला रोज अंगाई गीत म्हणायची, थोपटून झोपी लावायची. मला ही आईच्या कुशीत झोपण्याची सवय आहे. आईची आठवण येते. त्यावेळेला अरुंधती मातेनं प्रभूला जवळ घेतलं, प्रभूला झोपवलं.
अशा प्रकारे वशिष्ठ ऋषीच्या आश्रमामध्ये चारीही या मुलाचं शिक्षण चालू होतं. त्याच काळामध्ये विश्वामित्र ऋषीने यत्न प्रारंभ केला होता आणि राक्षस लोक विश्वामित्र ऋषीचा यज्ञ होऊ देत नव्हते, सिद्धीला जाऊ देत नव्हते. आणि विश्वामित्र ऋषीला समजलं राजा दशरथाच्या घरी भगवंताचा अवतार झालाय, देव प्रगटलेला आहे रामजी या रूपानं. म्हणून विश्वामित्र ऋषी अयोध्येला आले आणि शिवावर आल्यावर निरोप पाठवला राजाला, मी विश्वामित्र आले म्हणून सांगा. कारण विश्वामित्र ऋषी आल्याच्या नंतर त्यांचं स्वागत तर झालंच पाहिजे. निरोप पाठवला आणि ज्या वेळेला निरोप राजाकडे गेला, राजा एवढा आनंदित झाला की आज आमच्या गावामध्ये महात्मा येतोय. तुम्ही जुनी लोकांना माहित असेल, भगवान बाबा येणार आहेत हे कळाल्यावर गावात यात्रा